महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? आरक्षण आमच्या हक्काचं, मराठ्यांना आरक्षण. आणि मनोज जरांगे पाटलांनी त्यात जी प्रामाणिकपणे निस्वार्थ भूमिका घेतली, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या समोर हा सगळा घटनाक्रम आहे. एखाद्या कार्यकर्त्याला जर एखादी छोटीशी ऑफर भेटली तर तो पटकन हो म्हणून आपल्या निष्ठा बाजूला ठेवतो आणि आपला स्वाभिमान विकून मोकळा होतो. परंतु राज्यातले राजे महाराजे, मोठे ज्येष्ठ नेते, मंत्री, सगळे आमदार त्या अंतर्वलीमध्ये जाऊन बसले. इतिहास आहे, गिरीश महाजन साहेब जेव्हा जेव्हा जाऊन एखाद्या आंदोलकाच्या कानात जाऊन बोलतात, ते आंदोलन त्यावेळेला संपलेलं असतं. त्याचे परिणाम शेवटी असे असतात का समाजामध्ये चर्चा होती की आंदोलन मॅनेज झालं. जरांगे पाटलांनी सांगितलं माझ्या कानात बोलायचं आणि मी कोपऱ्यात येणार नाही. अशा या प्रामाणिक योद्ध्याचा हा प्रवास सुरू झालेला आहे. आणि दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण सुरू झाल्यानंतर कालच्या त्यांचा हा उपोषणाचा 7वा दिवस होता आणि आमचा काल 4था दिवस पूर्ण झाला होता. आज हा 5वा दिवस सुरू आहे. तुम्हाला 100% शंका यायला वाव आहे. तुम्हाला 4 दिवस झाले तरी तुमचा आवाज खणखणीत आहे, तुम्ही दिसायला टवटवीत दिसता, तुम्ही उभे एकदम व्यवस्थित आहे. तुम्हाला सांगतो ही सगळी तुम्ही सगळ्यांनी दिलेली साथ, तुम्ही जर रजिस्टर चेक केलं हजारोच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आले आणि सकल राहता तालुका मराठा समाजाच्या वतीनं या आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं. जरांगे पाटलांनी काल जी भूमिका घेतली, सरकारला वेळ द्यायचा, त्यांनी रात्री उपोषण सोडलं. महाराज आम्ही सुद्धा रात्री उपोषण सोडणार होतो, आपल्याशी संपर्क झाला. आपण म्हटले तुम्ही म्हणत असाल शेवटी समाजाचा विषय, समाजाविषयी आपल्या असलेली कळकळ म्हणून आपण सांगितलं मी 1.5 तासात तिथं पोहोचतो. पण महाराज आमच्या मनात एक खंत राहिली असती, ज्या समाज बांधवांनी आमच्या पाठीशी उभं राहून आमचं मनोबल वाढवलं त्या समाज बांधवांना सगळ्यांना सकाळी बोलवायचं आणि आपल्या हस्ते उपोषण सोडवायचं. आम्ही एखादा मोठा राजकारणी बोलू शकलो असतो, आणखी काहीतरी करू शकलो असतो, पण आपल्या पवित्र हाताने उपोषण सोडवायचं अशी आमची इच्छा होती. आमचा अंत बघू नका. आज आमचा 5वा दिवस आहे. आता आम्हाला त्या ठिकाणी बोलता पण येईना, पण तुम्हाला या ठिकाणी आमच्या जरांगे साहेबांनी वेळ दिला म्हणून महाराज आम्ही या ठिकाणी उपोषण सोडतोय. हा, आणि जशी पुढली दिशा ठरण तशीच आमची या ठिकाणी दिशा ठरण. मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर निर्णय घ्यावा. धन्यवाद. ओम साईराम. यालाच आध्यात्मिक भाषेमध्ये सेवा असं म्हणतात. ही अत्यंत मोलाची सेवा. अर्थात महाराष्ट्रामध्ये या सकल मराठा समाजाचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून मनोजजी जरांगे पाटील यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राच्या आपल्या या बांधवांप्रमाणे हजारो लाखो बांधव या उपोषणामध्ये सुद्धा सहभागी झाले. गावोगावी मंडळी उपोषणाला बसली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांनी त्याचं समर्थन केलं. मला असं वाटतं सर्व जाती धर्मातील जो गरीब आहे, जो अडचणीत आहे, त्याला मदत मिळाली पाहिजे, ही सर्वांची भूमिका आहे. मग त्या पद्धतीनं जो मराठा समाजामध्ये पिढ्यानपिढ्या अडचणीतून हा समाज जातोय त्यालाही आरक्षण मिळालं पाहिजे, त्यालाही सवलती मिळाल्या पाहिजे. मला वाटतं ही मागणी वावगी नाही, हे सकळ जाती धर्मीयांना सुद्धा आता पटलेलं आहे आणि कळलेलं आहे. आपण ज्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या किंवा आम्ही सातत्यानं रोज ज्या त्या भागात गेलं की आंदोलनस्थळी सहभागी होत होतो आणि तिथेही दिसून आलं की सर्व जाती धर्मीय बांधवांचं सहकार्य मिळालं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आता शासन प्रशासनानं सुद्धा कोणताही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता या सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आणि जी न्याय मागणी आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे 125 वर्षाचा हा जो लढा सातत्यानं सुरू आहे आणि तो एकजुटीनं सुरू आहे. एकजूट फार महत्त्वाची आहे. संघ शक्ती कलो युगे असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळी शक्ती असते, तर कलियुगामध्ये संघटन ही शक्ती आहे. तुमचं एकत्र येणं फार महत्त्वाचं आहे. मला महिनाभरापूर्वीची एक बातमी आठवते की आदिवासी समाजाचे सर्व आमदार 25 आमदार एकत्र आले होते नरहरी झिरवळांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व पक्षीय होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही राजीनामा देऊ. मला असं वाटतं सकल मराठा समाज एक झालेला आहे. आता मराठा समाजाचे पुढारी जर एक झाले
तर निश्चितपणे आरक्षण मिळेल आणि मराठा समाजातल्या पुढाऱ्यांनी ते झिरवळ साहेब आणि ते जे सर्व आदिवासी आमदार एकत्र आले होते त्यांचा आदर्श घ्यावा असं मला स्वतः प्रामाणिकपणे या ठिकाणी वाटतं. कारण शेवटी हा समाजाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये पक्ष, गट, तट या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या गेल्या पाहिजे आणि एकत्रितपणे विरोधक काय, सत्ताधारी काय, सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न जर केले आणि हे जे तळमळीनं हा विषय लावून धरणारे कार्यकर्ते आहे यांच्या पाठीशी जर आपण उभा राहिलात तर हा प्रश्न निश्चितपणे सुटू शकेल. आणि या प्रश्नासाठी आपण जे सर्वांनी योगदान दिलं, आपण जे सर्वांनी समाजाचं प्रतिनिधित्व केलं, आम्हाला सर्वांना आपल्या सगळ्या या सेवेविषयी अतिशय आनंद आहे. सर्व जाती धर्मियांचं कल्याण व्हावं आणि विश्वातल्या सर्व जीवमात्राचं कल्याण व्हावं हेच आपल्या संतांनी आपल्याला शिकवलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले किंबहुना सर्व सुखी. इथे साईबाबांनी सांगितलं की सबका मालिक एक. मग हे असं असताना एखादा समाज सातत्यानं अडचणीत येतोय आणि त्याचं म्हणणं जर ऐकलं जात नसेल तर म्हणून सर्व जाती धर्मियांना जरूर गोरगरिबांना मदत ही होत राहिली पाहिजे, परंतु त्यामध्ये मराठा समाजाच्या ज्या अडचणी आहे त्याही समजून घेता आल्या पाहिजे, त्या घेतल्याच पाहिजे. आणि यासाठी जो न्याय लढा आपण देताय, किंबहुना हा लढा आता मला असं वाटतं खऱ्या अर्थानं इथून पुढे सुरू झालेला आहे असं म्हणावं लागेल या आंदोलनापासून. आणि तो निश्चितपणे यशस्वीतेकडे जाईल, तो जावा यासाठीची आपली सर्वांची एकजूट आणि आपल्या सर्वांचं जे काही सहकार्य ते असंच या सगळ्या आपल्या बांधवांच्या पाठीशी राहावं अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपले सगळे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना विनंती करील की गेले काही दिवस आपण उपवास करून या ठिकाणी बसलात, आता इथून पुढचे 2-4 दिवस आपण थोडंसं आराम करा, थोडासा डॉक्टरच्या सल्ल्यानं योग्य तो आहार घ्या आणि हळूहळू सुदृढ होऊन पुढचं जे आंदोलन आपण सांगितलंय त्याला ताकदीनं आपण कामाला लागा एवढीच विनंती करतो. साईबाबा पांडुरंग परमात्मा आपल्याला निश्चित यश देवो अशी प्रार्थना करतो. उपस्थित सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. खरं म्हणजे ही सगळी मंडळी, आमचे चौगुले साहेब असतील किंवा ही सगळी मंडळी सातत्यानं सामाजिक विषयामध्ये धडपडत असतात. मग ते कर्मचाऱ्यांचं आंदोलन असो, हॉस्पिटलचे विषय असो, आपण सातत्यानं सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या या सेवा कार्यामध्ये पुढे होणार आहे या मंडळींना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. आणि ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या याच जिल्ह्यातून विश्वाच्या कल्याणासाठी आणि विश्वाच्या सर्व जीवमात्राच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितलंय, मला वाटतं आजच्या या आंदोलनाची आणि अशा या एका चांगल्या उपक्रमाची सांगता ही पसायदानानं आपण या ठिकाणी करूया. फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकल मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतु भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे आर्णव पियुषांचे, चंद्र मेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वा ही सदा सज्जन सोयरे होतु किंब